ग्राहकांनी किंवा नागरिकांनी काय करायचं? ज्यावेळेस आपण, तुम्ही, मी मार्केटमध्ये जातो त्यावेळेस तुम्ही, मी काय केलं पाहिजे? तर पहिली गोष्ट, सुट्टं तेल विकत घ्यायचं नाही. प्लीज डोंट बाय लूज ऑइल, एडिबल ऑइल, नंबर 1. नंबर 2, जर ते पॅक आहे तर त्याचं लेबल बघा, लेबलवरचा बॅच क्रमांक बघा, मॅन्युफॅक्चरिंग डेट बघा, बेस्ट बिफोर किंवा एक्सपायरी डेट बघा, वेस्टर्न, ह्या सगळ्या गोष्टी. ते सीलबंद आहे का ते चेक करा. मग टीनचं असेल नाही तर प्लास्टिकचं असेल. दिस इज व्हॉट सिटीजन्स शुड डू, कंझ्युमर शुड डू. जुन्या गंजलेल्या किंवा पुनर्वापरित डब्यातील तेल विकत घेऊ नये. आपल्याला सर्वसाधारणपणे जर दिसला तर ते अवॉइड करावं, त्याची रिपोर्टिंग करावी. वी विल ॲक्ट. बहुस्त्रोत खाद्यतेल वेस्टर्नवर एगमार्क हा मार्क असला पाहिजे. ॲगमार्क दॅट इज व्हेरी व्हेरी क्रिटिकल. आणि घटक तेलांची टक्केवारी असावी. बहुमूल्य म्हणजे 2 तेलांचं एकत्र आहे, त्याच्या डिटेल्समध्ये मोर दॅन 2 अलाउड नाही आहे. त्याच्यामध्ये दोन्हीचं नाव आणि पर्सेंटेज लिहायचं आहे. त्याच्यामध्ये कोणत्या तरी एकाचं नॉट मोर दॅन 20% असलं पाहिजे, रिमेनिंग जसं 80% पाहिजे. तर नॉट मोर दॅन 20% एक दुसरा अलाउड नाही आहे, हेही आपण बघायचं. त्याच्यामध्ये त्याचं नाव पाहिजे, त्याचं पर्सेंटेज पाहिजे, ॲगमार पण त्याच्यावरती पाहिजे. आणि तळणीचं तेल वारंवार वापरायचं नाही आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस आपण ते घरातसुद्धा वापरत असतो, तर ते पण ते अवॉइड करावं. त्याचेसुद्धा इम्पॅक्ट आपल्या हेल्थवरती होतात. तक्रार करण्यासाठी ऑफकोर्स complaints.mahadfda.in हा आहे. आपला टोल फ्री क्रमांक 1800-222-365 आहे. फसाईचा टोल फ्री नंबर 1800-112-100 हाही आहे. आणि फूड सेफ्टी कनेक्ट, हे ऑल 4 मीन्स आपल्याकडे अवेलेबल आहे, त्याच्यातून करायचं. माझा व्हाय हा जो प्रश्न आहे की हे का, तर माझ्यामध्ये असं मी कोड दिलेला आहे, तो थोडा लॉंग आहे, पण त्याचं शॉर्टमध्ये मी सांगतो की हा फक्त इश्यू फसवणुकीपुरता मर्यादित नाही आहे. हा जो इश्यू आहे फक्त फसवणूक किंवा कोणाच तरी पैसे कमवणं किंवा पैशाच्या बाबतीत करणं याच्यापुरता मर्यादित नाही आहे. तर अर्जेमेन जे आहे अडल्चरंट, याच्यामुळं एपिडेमिक आता अनेक वर्षापूर्वी तयार झाले आहेत. एपिडेमिक, ड्रॉप्सी, उद्रेक होऊन हृदय निकामी होणे असे प्रकार घडलेले आहेत. काचबिंदू व मृत्यू असे परिणाम झालेले आहेत. गंजलेल्या व डाग वेल्डिंग केलेल्या डब्यातून शिसे तेलात उतरतं, ज्याला आपण ब्लेड म्हणतो, जे बालकाच्या मेंदू विकासावरती परिणाम करतं. वारंवार तापविलेल्या तेलातील ट्रान्स फॅटी ॲसिड व ऑक्सिडीकरणामुळे धमनी काठिण्य ज्याला म्हणतो, उच्च रक्तदाब, यकृत मूत्रपिंडाची हानी, पक्षघात आणि कर्करोगाच्या वाढत्या संसर्गाचे याचे रिलेशन इस्टॅब्लिश झालेले आहेत. त्याच्यावरती खूप मोठे पेपर्स आहेत, वेगवेगळ्या संस्थांचे त्याच्यावरती रिपोर्ट आहेत. आणि हे परिणाम तुम्हाला एक दिवसात दिसणार नाही. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम याचा इम्पॅक्ट आपल्या बॉडीवरती, हेल्थवरती दिसतो. ते वर्षांवरती साचत जातात आणि हे म्हणून हे गंभीर आहेत आणि हे आरोग्याशी खेळणारे आहेत. आणि आरोग्याशी खेळणारे असल्यामुळं ते अवॉइड करण्यासाठीच, ते प्रिव्हेंट करण्यासाठीच हे रेग्युलेशन आलेले आहेत, आणले आहेत. जो प्रिव्हेन्शन ऑफ अडल्चरेशनपासून सेफ्टी अँड स्टँडर्डपर्यंत आपण ॲक्ट आणला आणि त्याचे रेग्युलेशन केले, त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. त्याचं इम्प्लिमेंट करणं आणि स्ट्रिंजंटली इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने हे आदेश आज आम्ही महाराष्ट्रामध्ये इम्प्लिमेंट केलेले आहेत. याचा अर्थ याच्या अगोदर नव्हते का? डेफिनेटली होते, पण बऱ्याच याच्यामध्ये असं होतं की आम्हाला कोणते रेग्युलेशन लागू आहेत, काय लागू आहेत, आम्ही बघायचं का त्यांनी बघायचं, असे काही क्वेश्चन निर्माण झाले होते. हे नागरिकांना याच्यातून माहिती पडावी. जे याच्यामध्ये FBOs आहेत, फूड बिझनेस ऑपरेटर्स, त्यांनाही पूर्णपणे माहिती व्हावं आणि आमच्या अधिकाऱ्यांनीही त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करावं, हा याच्या पाठीमागचा